नमस्कार शेतकरी मित्रांनो, कशा आहात तुम्ही? तर शेतकरी मित्रांनो, कांद्याच्या बाजारभावामध्ये वाढ होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. तर चला शेतकरी मित्रांनो, जरा वेळ घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तदपूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. तर शेतकरी मित्रांनो, पहिली बाजार समिती आहे लासलगाव, जिथे आवक 13,028 क्विंटलची झालेली आहे. जातप्रत उन्हाळी कांदा असणार आहे आणि कमीत कमी दर 600 रुपये, जास्तीत जास्त दर 1871 रुपये आणि सर्वसाधारण दर 1425 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे मालेगाव, जिथे आवक 15,000 क्विंटलची झालेली आहे. जातप्रत उन्हाळी कांदा असणार आहे आणि कमीत कमी दर 200 रुपये, जास्तीत जास्त दर 1585 रुपये आणि सर्वसाधारण दर 1100 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे कळवण, जिथे आवक 18,700 क्विंटलची झालेली आहे. जातप्रत उन्हाळी कांदा असणार आहे आणि कमीत कमी दर 500 रुपये, जास्तीत जास्त दर 2001 रुपये आणि सर्वसाधारण दर 1200 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत, जिथे आवक 28,000 क्विंटलची झालेली आहे. कमीत कमी दर 450 रुपये, जास्तीत जास्त दर 2426 रुपये आणि सर्वसाधारण दर 1650 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे पुणे, जिथे आवक 12,551 क्विंटलची झालेली आहे. जातप्रत लोकल असणार आहे आणि कमीत कमी दर 600 रुपये, जास्तीत जास्त दर 1800 रुपये आणि सर्वसाधारण दर 1200 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे सोलापूर, जिथे आवक 2790 क्विंटलची झालेली आहे. जातप्रत लाल कांदा असणार आहे आणि कमीत कमी दर 100 रुपये, जास्तीत जास्त दर 3000 रुपये आणि सर्वसाधारण दर 1000 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, हे होते आजचे लाईव्ह कांदा बाजारभाव. तर तुम्हाला हे नवीन अपडेट कसे वाटले आणि तुमच्याकडे कांद्याचे बाजारभाव किती प्रमाणात वाढलेले आहे किंवा घटलेले आहे ते कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीची शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल. तर चला शेतकरी मित्रांनो, भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.